नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, इस्लामपूर येथील गोलमेज परिषदेत राज्यव्यापी जनलढ्याची घोषणा। इस्लामपूर येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा, यासाठी राज्यव्यापी व व्यापक जनलढा उभारण्याचा निर्णय इस्लामपूर येथे झालेल्या भारतरत्न गोलमेज परिषदेत घेण्यात आला। फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे समाज विकास ट्रस्टच्या वतीनं या परिषदेचं आयोजन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। या परिषदेसाठी अण्णाभाऊंच्या सुनबाई सौ सावित्रीबाई साठे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर, पद्मश्री लक्ष्मण माने, प्राध्यापक प्रकाश नाईक, सचिनभाऊ बगाडे यांनी आपली मांडणी केली। या परिषदेत सर्वानुमते राज्यव्यापी चळवळीची घोषणा करण्यात आली असून तिची सुरुवात वाळवा तालुक्यातून करण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रारंभी स्वागत अध्यक्ष उत्तम चांदणे आप्पा यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। या प्रसंगी काँग्रेसचे नंदकुमार कुंभार, अरुण कांबळे, मिलिंद टिपणीस, शामराव पाटील अण्णा, शंकर महापुरे, शशिकांत वायदंडे, संदीप तडाके, प्रकाश वायदंडे, श्रद्धा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन काजल चांदणे, शशिकांत वायदंडे, सागर चव्हाण, विक्रम बाबर यांनी केलं। आभार शशिकांत वायदंडे यांनी मानले। यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अण्णाभाऊला पुरस्कार भेटायला पाहिजे तर आपण सगळं अगोदर एक झालं पाहिजे। असं कार्यक्रम आपण छोटे कार्यक्रम घेतला तर आपल्याला पुरस्कार मिळणं मुश्किल आहे। तर सगळ्या समाजानं, सगळ्या बारा बलुद्यानं आपण सगळी एक झालं पाहिजे। सगळी एक होऊन पाय टाकून आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे। अण्णाभाऊंचा पुरस्कार आपण मिळवला पाहिजे। त्याशिवाय आपल्याला अण्णाभाऊंचा पुरस्कार मिळणार नाही आणि आपल्याला बळवून पुरस्कार अण्णाभाऊंचा कोण देणार नाही। तर मला एवढं वाटतं की मी अण्णाभाऊंची सून असली तर मी एकटीच वारस नाही। आज ह्या जगात भारतात ही सगळा समाज आहे, बारा बलुद आहे, ही अण्णाभाऊंचं वारस आहे, मी एकटी वारस नाही। अण्णाभाऊंचं काम अपुरी राहिलेलं, अण्णाभाऊंचं अपुरी राहिलेलं काम ह्या वारसानं पूर्ण करावं आणि होता होईल तेवढा अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटावा, हीच मला सगळ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे। आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।